अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 49. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात 3 वर्षापासून जो राग तिच्या मनात दबला होता त्याला आता वाट देत होती. हे मॉन्टीला अपेक्षित होतं, पण ती आता अति करत होती. म्हणून तिच्या बाबांनी तिला आपल्या पद्धतीने समजावायचे ठरवले. अन्य कोणताही निर्णय घेणे सोपं आहे, पण ते निर्णयाच्या मागचा सत्य आणि त्याचे इतरांवर होणारे परिणाम समजून घेणे महत्त्वाचे असतं. मला तुझ्या मनातले गैरसमज दूर करायचे आहेत आणि ते वेळेवर झालेले बरे आहेत. नाहीतर पुढे ते गैरसमज वाढत जातात आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते. रवींद्र बोलत होते आणि अन्य त्यांच्याकडे अविश्वासाने बघत होती. तर आतापासून पुढे तिच्या वडिलांच्या नजरेत गंभीरता दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर तिच्या भल्याची काळजी होती, जी तिला नेहमी विश्वासार्ह वाटायची. मांटी अजूनही तिथेच होता. तिला काहीच न बोलता शांतपणे तिच्या निर्णयाची वाट पाहत उभा होता. तो आज अन्याला सर्वतोपरी समजावून सांगायचा प्रयत्न करणार होता. इथे येताना तसा त्याने निर्धार केलेला होता. ठीक आहे बाबा, पण मला नको कारणासाठी थांबवू नका. अन्याच्या मनात संभ्रमच वाढला. काही क्षण शांतता पसरली आणि मग ती एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली. त्यावर तिचे बाबा हलकेच हसले आणि बोलायला सुरुवात केली. अन्या, कधी कधी काही माणसे जसे दिसतात तशी नसतात. ती आपल्यासोबत कोणत्या हेतूने बोलत आहेत, ते आपल्याला का खरं सांगत आहेत, हे कळायला आपल्याला थोडा वेळ लागतो. तुझ्याही बाबतीत काही असंच झालं आहे. म्हणून मला आज तुझा गैरसमज दूर करायचा आहे आणि त्यासाठी मी तुला जे काही सांगणार आहे ते तू शांतपणे ऐकून घे. मगच आपला निर्णय सांग. अन्याचे बाबा थोड्या कठोर पण विश्वासाने बोलले. बाबा असे का बोलत आहेत? अचानक त्यांना काय झालं आहे ते मला कशाबद्दल सांगणार आहेत? अन्या स्वतःशीच विचार करत होती व ती एकदा मॉन्टीला तर एकदा आपल्या बाबांना बघत होती. अन्या, तुला आठवतंय मी लहानपणापासून तुझ्याशी कसा वागत आलो आहे? एक बाप म्हणून मी तुला कधी जवळ घेतले नव्हते का तुझ्याशी बोललो नव्हतो, पण तू मात्र नेहमी माझ्या मागे लागायची. दुसऱ्या वेळी पण मुलगी झाली म्हणून मी रागात होतो, म्हणून तुला काहीही बोलायचो. रवींद्र बोलले आणि अन्याला तिचे जुने दिवस आठवले. हो बाबा, मला सगळं जसंच्या तसं आठवतोय. पण बाबा, यामध्ये तुमची काहीच चुकी नाही. अन्या रवींद्रचा पडलेला चेहरा बघून बोलली. चुकी कशी नाही बेटा, यामध्ये तर माझीच खूप मोठी चुकी आहे. मला याची जाणीव होत नव्हती, पण एके दिवशी मला एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी माझे डोळे उघडले. मला माझी चूक मला समजावून सांगितली. त्यानंतर आजवर मी तुझ्याशी कसा वागत होतो हे माझ्या लक्षात आलं आणि मला स्वतःचा राग येऊ लागला. अन्याचे बाबा हताशपणे बोलले. अन्या आपल्या बाबांचे बोलणे ऐकून एकटक त्यांच्याकडे पाहत राहिली. तिला त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्या व्यक्तीचा फोन, कोण असेल ती व्यक्ती, आणि त्यांच्या बोलण्याने बाबांच्या मध्ये एवढा कसा काय बदल झाला? अन्याच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव पाहून अन्याच्या बाबांनी एक उसासा सोडला आणि बोलायला सुरुवात केली. अन्या, मला माहीत आहे की तुझ्या मनात त्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी प्रश्न पडले असतील. थांब, मी तुला त्यांच्याबद्दल सांगतो. अन्या, तुला आठवतंय मी पूर्वीपासून ज्या कंपनीत कामाला होतो ना, त्या कंपनीचे मालकच ती व्यक्ती होती. ते मला भेटले आणि त्यांनी मला माझ्या वागणुकीबद्दल जाणीव करून दिली. त्यांनी फक्त मला माझ्या चुका दाखवल्या आणि त्यांनी तुला समजून घ्यायला सरळ जाऊन सांगितलं. त्यांनी जेव्हा मला बजावलं त्यानंतर मला खरंच माझी चूक समजली. तुला माहिती आहे का, त्यांनी मला तुझ्या चांगल्या गुणांबद्दल सांगितलं. तू किती स्वाभिमानी आहेस, किती प्रामाणिक आहेस, माझा किती आदर करतेस, हे सगळं त्यांनी सांगितलं आणि माझं मन परिवर्तन केलं. रवींद्र आपल्या मालकांची व त्यांची भेट व बोलणं आठवत सांगत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी आनंद व अभिमान एकासोबत दिसत होता. बाबा, तुमच्या मालकांना माझ्याबद्दल कसं माहीत? म्हणजे मी त्यांना कधीही भेटले नाही. आणि मग कसं काय बाबांचं बोलणं ऐकून अन्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. अन्या, मलाही अगदी तुझ्यासारखेच प्रश्न पडले होते. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी हे उत्तर सांगितलं की त्यांना तिथे त्यांच्या नातवाने पाठवले. रवींद्र शांतपणे बोलले. त्यांचं नातू?
कोण? म्हणजे त्याचं नाव काय आहे? अन्याने गोंधळून व उत्साहाने प्रश्न विचारला. अविनाश राज्याध्यक्ष. रवींद्र हसून व आनंदाने बोलले आणि अन्या, मयूर आणि सुमनताई त्यांच्याकडे डोळे फाडून आश्चर्याने बघू लागले. काय अविनाशने? म्हणजे बाबा, आम्हाला तुमचं बोलणं काही समजत नाही. तुम्ही मला जरा समजावून सांगाल का? अन्याने मिश्र भावनेने गोंधळून प्रश्न विचारला आणि इतका वेळ शांतपणे उभा असलेल्या मोंटीच्या चेहऱ्यावर हलकं हसू फुललं. अन्याबद्दल मलाही काही सविस्तर माहिती नाही. मॉन्टी तुला सगळं सांगू शकतो. रवींद्र मॉन्टीकडे पाहून शांतपणे बोलला. ती थोडी गडबडीने मॉन्टीसमोर गेली आणि त्याला अविनाशबद्दल विचारणारच होती. तेवढ्यात मॉन्टीने तिला हातानेच थांब असा इशारा केला. अन्या, मी तुला सगळं काही सांगणारच आहे. त्याआधी मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. ते पहिलं बघ. असं म्हणून मॉन्टीने अन्यासमोर आपला फोन धरला. त्याने तिच्यासमोर एक हॅपी कपलचा फोटो धरलेला. त्यामध्ये ते दोघे खूप खुश दिसत होते. अगदी मेटफार इच अदर होते. अन्याने तो फोटो पाहिला आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याच्या छटा उमटल्या. मॉन्टी, ही तर समीरा आहे. पण हा मुलगा कोण आहे? समीराची तर अविनाशसोबत एंगेजमेंट होणार होती ना? मग हा कोण? मी याला पूर्वी कधीच पाहिली नाही. अन्या प्रश्नार्थक नजरेने बोलली. अन्या, तुझा अंदाज अगदी बरोबर होता. ती समीराच आहे आणि तो तिचा नवरा म्हणजे माझा लहान भाऊ नितीन आहे. नितीन आणि समीरा लहानपणापासून एकमेकांच्या खूप जवळ होते. त्या जवळीकीमुळे दोघांमध्ये प्रेम फुललं. पण अविनाशच्या आजीच्या आग्रहामुळे एका कौटुंबिक समारंभात अविनाश आणि समीराच्या लग्नाची घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे दोन्ही कुटुंबे खूप आनंदात होती. अविनाश आणि समीरा मात्र ते आनंदाच्या सावलीत स्वतःची दुःख लपवत होते. वरवर हसून दोघांनाही लग्नासाठी होकार दिला. पण आतून मात्र ते दोघेही या नात्याशी समाधानी नव्हते. तरीही त्यांना हे लग्न स्वीकारावं लागलं आणि यामागचं कारण त्याहून अधिक गुंतागुंतीचं होतं. अविनाशच्या आजीला हृदयविकाराचा त्रास होता आणि डॉक्टरांनी तिला कोणताही मानसिक धक्का पोहोचणार नाही याची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला होता. या परिस्थितीत अविनाश आणि समीरा दोघांनाही त्यांच्या आजीच्या इच्छेला मान देऊन या लग्नासाठी तयार व्हावे लागले. काय? म्हणजे समीरा आणि अविनाश यांना हे नातं नाईलाजाने स्वीकारावं लागलं होतं? मग त्या दिवशी समीरा माझ्यासोबत खोटी का बोलली? ती तर म्हणत होती की तिचं अविनाशचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. ते दोघे लहानपणापासून एकत्र आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. पण मी त्यांच्यामध्ये आली. अन्या अविश्वासाने बोलली. अन्या, तुला पडलेला प्रश्न अगदी योग्य आहे. पण मी तेव्हाही तुला सांगत होतं की समीरा हे सर्व आपल्या बदला घेण्यासाठी करत आहे. तिला अविनाशला त्रास द्यायचा होता आणि तेही तिच्या हट्टीपणामुळे आणि बदला घेण्याच्या भावनेने. समीराच्या वेडेपणा आठवून मॉन्टी नकारार्थी मान हलवून बोलला. बदला? पण कसला बदला? आणि मला एक समजत नाही. अविनाश आणि समीरा तर बेस्ट फ्रेंड होते. मग त्यांच्यामध्ये कसलं वैर होतं? अन्याने न समजून प्रश्न विचारला. अन्या, कधी कधी दिसतो तसं नसतं. जरी अविनाश समीराला आपली खूप चांगली मैत्रीण मानत होता, पण समीरा त्याच्याकडे कधीच त्या दृष्टीने बघत नव्हती. ती अविनाशला नेहमी तिच्या प्रतिस्पर्धी मानायची व त्याच्याशी नेहमी स्पर्धा करायची. याचं कारण होतं तिची आई बाबा. तिची आई बाबा नेहमी अविनाशचं कौतुक करायचे, त्याचे गोडवे गायचे. लहानपणापासून हे असंच चालू होतं. पहिलं समीराला ते आवडायचं. आपले आई बाबा आपल्या बेस्ट फ्रेंडचं कौतुक करतात हे पाहून तिला बरं वाटायचं. पण नंतर तिला हे खटकू लागलं आणि ती अविनाशची स्पर्धा करू लागली. त्याला मागे टाकून स्वतः पुढे कसं जाता येईल याची योजना आखू लागली. यातच समीराच्या मनात नकळत अविनाशविषयी एक नकारात्मक भावना रुजू झाली. तिच्या आईबाबांनी ज्या प्रकारे अविनाशसोबत त्याचं कौतुक केलं त्याने समीराला स्वतःचा कमीपणा जाणवू लागला. ती अविनाशसोबत खेळात, अभ्यासात आणि अगदी लहान-सहान गोष्टींमध्येही स्पर्धा करायला लागली. अविनाश मात्र समीराला मैत्रीण म्हणूनच मानायचा. त्याला तिच्या मनातील या भावनांची जाणीव नव्हती. समीराने स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर अविनाशला मागं टाकण्याचा निर्धार केला होता. तिला वाटायचं की अविनाश आपल्या आईबाबांच्या कौतुकाला पात्र नाही. तीच त्याची खरी हक्कदार आहे. मी एक दिवस अविनाशला मागे टाकीन आणि आईबाबांच्या मनात माझी जागा कायमची मिळवीन, अशी ती मनाशी ठरवायची.
अविनाशला या स्पर्धेचं गांभीर्य कधी जाणवलंच नाही. त्याचं शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व समीराला अजूनच खटकायचं. म्हणून ती वेगवेगळे प्रकारे अविनाशला त्रास द्यायचा प्रयत्न करत होती. पण अविनाश कधीच तिच्या प्रयत्नांना कधीच ओळखू शकला नाही. काळाच्या ओघात समीराच्या स्पर्धात्मक भावना सुडाच्या दिशेने वळल्या. त्याचवेळी तिने तुला आणि अविनाशला एकत्र पाहिलं. पण अविनाशने त्यावेळी चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. हे पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्या दिवसापासून ती अविनाशचा पाठलाग करू लागली. हळूहळू तिला समजलं की अविनाश आपली ओळख लपवून तुला भेटतो आणि तुझ्या येण्याने तो आनंदी आहे. ही गोष्ट समीराच्या रागाला आणखी खतपाणी घालणारी ठरली. रागाच्या भरात तिने तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समीराने तुझ्याबद्दल खोटं बोलून आजींनाही आपल्या बाजूने वळवलं. त्यामुळे त्या दिवशी आजींनी तुला कठोर शब्द सुनावले. मात्र जेव्हा त्यांना सत्य समजलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्या एका घटनेनंतर अविनाशच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित आणि वाईट गोष्टी घडल्या, ज्याचा परिणाम त्याच्या हसत्या-खेळत्या कुटुंबावर झाला आहे. आजही त्या कटू आठवणींनी ते कुटुंब तडफडत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पुढे काय होईल ते बघत राहा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.